हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवेत. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आता बऱ्याच दिवस झाले घरातला किराणा संपलेला होता, म्हणजे छोटा-मोठा किराणा. म्हणून आम्ही चाललेलो आज डी-मार्टला. आता घरापासून थोड्याच अंतरावरती डी-मार्ट झालेलं आहे, म्हणजे दौंडमध्ये. नाहीतर आधी आम्हाला जावं लागायचं पुण्याला किंवा नगरला. तिथे गेल्याच्या नंतरच डी-मार्ट भेटायचं. पण आता हे जवळच झालं आहे, म्हणून आज आम्ही दुपारचंच निघालेलो. आणि ऊन एवढं जास्त प्रचंड होतं, म्हणून मध्येच आम्हाला हे अतिशय भारी असं लाकडी घाण्यापासून जे ऊसाचा रस मिळतो ते यंत्र दिसलं. म्हणून आम्ही इथे थांबलो आणि हे काका एवढं स्वच्छ त्याला ठेवत होते. ऊस काढायच्या आधी पण त्यांनी ते स्वच्छ म्हणजे धुवून घेतलं आणि त्यानंतर पण ज्यावेळेस आम्हाला ऊसाचा रस काढून दिला त्याच्यानंतर पण त्यांनी ते स्वच्छ धुवून घेतलं. भारी एकदम छान स्वच्छता होती तिथं. नंतर त्यांनी आम्हाला ऊसाचा रस दिला आणि आम्ही तिघांनी तो ऊसाचा रस घेणारच तेवढ्यात ते वेदाचं झालं की नाही थांबा, मला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. म्हणून तिने हे सगळं अरेंज करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तिने मीठ टाकायला सुरुवात केलं. तिला थोडं टाक म्हणून तिने माझ्या ऊसाच्या रसामध्ये तर खूपच जास्त मीठ टाकून दिला आणि नंतर एकटीच हसायला लागली की मम्मा तुला खारट झालं. म्हटलं ठीक आहे, असू देत. पण ह्या काकांनी जो आम्हाला ऊसाचा रस दिलेला होता तो खरंच एकदम भारी होता. त्यामध्ये अजिबात बर्फ नव्हता किंवा दुसऱ्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. म्हणजे काही लोक टाकतात ना, ऑरेंज टाकतात किंवा मग पायनॅपल वगैरे टाकतात, पण यांनी अजिबात तसलं काहीच टाकलं नव्हतं. फक्त ऊस आणि लिंबू होतं आय थिंक. तेवढं टाकलं आणि ते आम्हाला दिलेलं. त्याच्यानंतर आम्ही ते प्यायलो आणि निघालो. आता हिला मी किती वेळचं झालं आहे बोलते आहे की थांब, मी स्कार्फ बांधते तुला, मी स्कार्फ बांधते. पण नाही मम्मा, मी पण तुझ्यासारखं बांधणार, थांब मीच बांधणार आहे. म्हणून तिचा आपला असा ट्राय चाललेला आणि तिने हे असं काहीसं बांधलं. त्याच्यानंतर आम्ही परत निघालो. आता ही जी नदी आहे ती दौंडमधलीच नदी आहे, भीमा नदी आहे. आता हे जातानाच लागते आणि इथून आता थोड्याच अंतरावरती आहे डी-मार्ट. आता हे बघा, तिला जे तिने स्कार्फ बांधलेलं होतं तिला ते व्यवस्थित येत नव्हतं, म्हणून मम्मा मला हे परत असं मागवून टाक म्हणून तिने हे टाकून घेतलं माझ्याकडून. कारण ऊन खरंच खूप भयंकर होतं. जाताना आम्हाला हे रेल्वे स्टेशन पण लागतं. दौंडमधलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे आम्हाला घरापासून जवळच असं हे रेल्वे स्टेशन आहे. त्याच्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो डी-मार्टमध्ये. आता आम्ही घरूनच ठरवलं होतं की वायफट गोष्टी घ्यायच्या नाही आहेत, आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच वस्तू घ्यायच्यात. त्याच्यानंतर पहिलं तर आम्ही ठरवलेलं की आपण किराणा सेक्शनमध्ये जाऊ आणि आपल्याला हवा तेवढा किराणा घेऊ. आता इथे वेदाला दिसले ते मखाने आणि फर्स्ट टाईम आम्ही ते लूजवाले मखाने घेतलेत. याआधी घेतलेत पण ते पॅकेटमधले घेतलेत. किराणा वगैरे भरून झाला त्यानंतर पुढे डी-मार्टमध्ये फिरायला लागलो. आता बऱ्याचशा गोष्टीवरती ऑफर पण चालू होते, बाय वन गेट वन. आणि वेदाचा सगळ्यात फेवरेट जो सेक्शन होता तो स्टेशनरी आणि त्यानंतर होतं ते खाऊचं सेक्शन. त्याच्यामध्ये तिचं चालू होतं हे घ्या ते घ्या. नंतर तिचा हा मनानेच कारभार चालू आहे की मम्मा मला ह्या गोष्टी पाहिजेत. आणि क्रायॉनचे कुठले तरी तिचे ते कलर्स होते, पूर्ण डी-मार्टमध्ये ती घेऊन मिरवत होती. पण घरी खूप सारे कलर होते म्हणून मी ते काय घेतले नाही. आणि डी-मार्टमध्ये गेलो आहे आणि कधी बॉटल घेतली नाही असं कधी होणारच नाही, म्हणून यावेळेस पण एक नवीन बॉटल घेतली. आणि शेवटीपर्यंत बघा तुम्ही, हे कलर तिच्या हातात आहेत म्हणजे आहेतच. आणि हे नंतर आम्ही डी-मार्टमधून शॉपिंग वगैरे करून बाहेर निघालो. बिल बघितलं, खूप सारं बिल होतं. एवढ्या गोष्टी घ्यायच्याच नव्हत्या, पण तरी पण 7,000 ते 8,000पर्यंत बिल गेलंच होतं. नंतर रिटर्न निघालो आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे की आम्ही कधी अंधार पडायच्या आधी घरी परत निघालो आहे. म्हणजे असं बाहेर कुठे आलो आहे आणि कधी म्हणजे ज्यावेळेस असं अंधार पडायच्या आधी आम्ही घरी आलो आहे असं कधीच होत नाही. फर्स्ट टाईम हे झालेलं. आणि हे जे होतं कॉलेज ते खूप मोठं कॉलेज आहे इथलचं, इंजिनिअरिंग कॉलेज. आमच्या तिथलच्या जे आमदार आहेत त्यांचंच ते कॉलेज आहे. आणि ही हवेली पण त्यांचीच आहे. खूप भयंकर मोठी हवेली आहे ही. आतमधून पण मी पाहिलं आहे, म्हणजे भारी आहे. त्यावेळेस ते काम चालू होतं, पण आत्ता पण ते काम चालूच आहे. त्यानंतर आता भूक लागलेली म्हणून आम्ही जेवण करायला थांबलेलो. आता जेवणामध्ये आम्ही मासे आणि बिर्याणीच खाल्लेली, कारण वेदाला बिर्याणी खायची होती आणि आम्हाला दोघांना मासे खायचे होते, कारण आम्ही मासे लवर आहेत. आणि खूप वेळा असं झालं आहे की जर आम्हाला काष्टी पुणा इकडे जायचं असेल तर हे लिंपणगाव स्टेशनच्या तिथे आहे हे गेट, तर हे गेट नेहमीच लागलेलं असतं. पण असं
खूप कमी वेळा होतं की हे गेट लागलेलं नव्हतं आणि आज आम्ही खरंच खूप लकी आहे. जाताना पण गेट लागलं नाही आणि येताना पण लागलं नाही. कारण एकदा गेट लागलं ना क्रॉसिंग तरी होते नाहीतर काहीतरी होतं. खूप वेळ आम्हाला तिथे थांबावं लागतं. नंतर घरी आलो. घरी म्हणजे तिथे खूप थकलेलं म्हणून डायरेक्ट मी झोपले, आराम केला जरा वेळ आणि नंतर संध्याकाळी सगळं घरातलं काम आवरून चिकनच बनवलेलं होतं मी रात्री पण सगळं काम वगैरे आवरून बाहेर ऑकला निघलो. आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि या दोघींची अशी रस्त्यावरती मस्ती चालू आहे. आणि पौर्णिमेचा दिवस होता म्हणून यांचं असं झालेलं की मला वरती चंद्र दिसला आणि मी बघू आपण दोघांच्या मोबाईलमधला कोणाचा चांगला निघतोय नाही का त्याच्यामध्ये चंद्र, म्हणून त्यांचं ते तसं चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता ह्या दोघी रात्री खेळत होत्या. यांच्या दोघींचं प्लॅनिंग असं झालेलं की आपण दोघींनी सकाळी मॅचिंग कपडे घालायचे आणि दोघींनी एकत्र खेळायचं. म्हणून हिने ठरवलेलं त्या लोकांनी की व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घालायची. म्हणून तिने पटापट तिचं ते आवरलं आणि फर्स्ट टाईम एवढं लवकर उठली ती. नाहीतर जेव्हापासून वॅकेशन चालू आहे तेव्हापासून 10-11 वाजताच उठते. आज 9 वाजता उठली, आवरलं आणि फ्रेंडकडे गेली आणि तिलाच घरी घेऊन आली. त्यानंतर त्यांचं हे असं नारळ फोडण्याचं काम चाललेलं. त्यांना म्हटलं अंघोळ करायच्या आधीच तुम्ही हे फोडून घ्या, म्हणजे कसं कचरा वगैरे तुमच्या अंगावर उडणार नाही. आणि घराच्या शेजारीच ही रिकामी जागा आहे तर त्यांनी तिकडेच ते नारळ वगैरे सोलून घेतले. आणि वेदाची आणि माझी पण मध्ये लुडबुड चालूच झाली, कारण बराच वेळ झाला हे येत नव्हते घरात म्हणून मीच बाहेर बघायला आले की झालेत की नाही. तर आम्ही दोघांनी त्यांना थोडीशी मदत केली. मदत कसली, अशीच मस्ती तिथे म्हणून आम्ही गेलेलो. त्यानंतर वेदूला म्हटलं जा याच्यामध्ये ते सगळे नारळ वगैरे फोडलेत डॅडींनी, ते घेऊन ये. आता ही असं वाजवत चालले. आता एवढे सगळे नारळ निघलेले, म्हणजे खोबरंच करायचं होतं मला, हे मसाल्यासाठी लागत होतं म्हणून हे घरचेच नारळ होते ते फोडलेले. आणि मग ऊन पण भरपूर होतं तर त्यांना म्हटलं चला आपण टेरेसवरती जाऊ आणि हे सगळे नारळ फोडलेले आहेत ते तिथेच सुकून येऊ. म्हणून आम्ही दोघे पण गेलो. आणि खरंच माझा नवरा एवढा भारी आहे की तो मला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करत असतो आणि मी खरंच खूप लकी आहे. म्हणजे माझ्यासाठी तर ही गोष्ट खूप भारी आहे की प्रत्येक वेळेस मला एवढा सपोर्ट पण करतात, सगळ्या गोष्टी ते करू पण लागतात. आणि मला नाही वाटत की या गोष्टीमध्ये कशाची लाज वगैरे आहे की काम केलं म्हणून. प्रत्येक गोष्टीमध्ये आता स्त्री करतेच आहे तर मग केलं म्हणून काय झालं ना. आणि ते करतात, त्यांचं कधीच काही नसतं की मी तुला हेल्प करतो. अजिबात त्यांचं असं नसतं की बाबा तुम्हाला आता समजलंच असेल मला काय बोलायचं आहे ते. त्यानंतर आम्ही दोघांनी ते नारळ तिथे सुकायला टाकले. आणि आईने मला एकदा सांगितलेलं की वरती जर टेरेसवरती टाकले ना नारळ म्हणजे तर पक्षी वगैरे येऊन ते उचलून घेऊन जातात. म्हणून आम्ही म्हटलं की आपण हे जाताना झाकून पण जाऊ. आणि आता याच्यामध्ये थोडेसे असे नारळ होते की ते पूर्णच होते, म्हणून त्यांना म्हटलं की हे पण तुम्ही फोडा, म्हणजे ते सगळे फुटल्यावरती असं सुकून जातील. म्हणून त्यांनी ते हातानेच फोडायला घेतले. त्याच्यानंतर ते सगळे फोडून झाल्याच्या नंतर मी थोडेफार जे जास्त ओले नारळ होते ना ते खाली घेऊन आले. म्हटलं की असेच होतील खायला, कारण वेदाला पण नारळ खायला खूप आवडतं आणि त्यांना पण आवडतं, म्हणून ते थोडेफार नारळ आम्ही खाली पण घेऊन आलो. नंतर तिथेच आता आम्ही काही गोष्टी अशा वाळवणीच्या असेल ना तर असं वरतीच जाऊन सुकायला ठेवतो, म्हणून हे पण आम्ही वरतीच जाऊन सुकायला ठेवलेलं. आणि तिथेच विटा वगैरे होत्या त्यांनी ते सुकायला ते झाकून ठेवलं त्याच्यावरती. आणि दोघे पण झाकून ठेवल्याच्या नंतर खाली निघून आल्या. तर खाली निघून आल्याच्या नंतर माझं असं झालं की तुम्ही तुमचं पटापट आंघोळ वगैरे करून घ्या आता, कारण खूप लेट पण झालेलं, 11:30च्या दरम्यान असं काहीतरी टाईम झालाच होता. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता आंघोळ करून घ्या, मी बाकीचं घरातलं तोपर्यंत काम आवरते. तर मी बाहेरून घरात आली आणि सहज माझं खिडकीतून लक्ष गेलं, मी पाणी पित होते तेव्हा तिथेच, तर माझं असं लक्ष गेलं की या 2 मांजरे अशा रोज इथं बसतात. आता ही आमच्या घराच्या तिथलची शेजारची बिल्डिंग आहे. भारी वाटते एकदम, कारण इथं खूप थंड आहे म्हणून ते इथं बसतात. त्यानंतर काल डीमार्टमधून हे वेदाने फर्स्ट टाईम काहीतरी कोरियन रामेन म्हणून होतं ते घेऊन आलेलं. तिने लास्ट टाईम पण आमच्याकडे हट्ट केलेला की मला हे रामेन घ्यायचं आहे. पण आता हे कसं चायनीज होतं, तसं तर चायनीज आपण शक्यतो नाहीच देत मुलांना. पण मी पण त्यावेळेस तिला म्हटलेले की नको वेदा, हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणून घेतलं नाही. आणि मी म्हटलं हे टी व्हीत बघून बघून तुला चोंगीच मी म्हणत असते तिला की चोंग्यांसारखं खायचं असतं. आणि मुलं आता आजकाल तेच बघतात सारखं तिचं BTS वगैरे चालू असतं, तर मला ते रामेन खायचं आहे. तर यावेळेस म्हटलं जाऊ देत, रडायला नको, म्हणून 1 पॅकेट आम्ही घेऊन आलेलो. आणि त्यांना म्हटलं हे काय मला जमणार नाही करायला, तुम्हीच करून घ्या, म्हणून त्यांनी असं करायला घेतलं. आता त्याची रेसिपी त्यांनी त्याच्यावरती आधी वाचली आणि त्यानंतर करायला घेतली.
तर ते इझी होतं, असं अवघड काही नव्हतं. आपल्या मॅगीसारखं आधी ते उकळून घ्यायचं शेवयासारखं आणि त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं. त्याच्यानंतर हे मसाले होते 2, एक पावडर फॉर्ममध्ये होतं आणि एक लिक्विड फॉर्ममध्ये होतं. तर ते 2 मसाले त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ते पाणी काढून दिल्याच्यानंतर जरा वेळाने ते असं एकदम थंड झालेलं. म्हणून त्यांना असं होतं की मी तुला थोडंसं गरम करून देतो. पण वेदूची इकडं गडबड चाललेली की नाही मला ते आत्ताच खायचं आणि हे थंडच खायचं असतं. आता तिने तर टी व्हीत बघितलंच होतं, तर मम्मा मला असंच खायचं आहे, सांग ना तू डॅडींना. म्हणून ती मला असं सांगत होते की मम्मा सांग डॅडींना गरम नको करायला. पण ते म्हटले नाही नाही थोडंसं मी तुला गरमच करून देतो. म्हणून त्यांनी ते गरम करायला ठेवलं. पण ती एवढी चिडली की नाही ते गरम नसतं आणि रडायला लागली. त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे जाऊ द्यात, करा गॅस बंद आणि तिला ते देऊन टाका. नंतर तिला देऊन टाकलं. आता आम्हाला माहिती होतं हे थोडंसं स्पायसी आहे, कारण दिसतानाच ते स्पायसी दिसत होतं. पण नाही खूप भारी लागतं, खूप भारी लागतं. म्हणून तिला एवढी अशी खुश होती ना ती. आणि आम्हाला माहिती होतं ती स्पायसी आहे, ती 1-2 घास खाणार आणि नंतर ठेवून देणार आहे. म्हणून मी म्हटलं चला आपण हिची गंमतच बघू आता काय करते ते. आणि तिने ज्यावेळेस फर्स्ट बाईट घेतला ना, आता हे तिने फक्त कॅमेरासमोर आलाय म्हणून तिने असं छान छान केलं आहे. बाकी तिची जी हालत झाली ना बेकार, खतरनाक, नाकातून पूर्ण पाणी पाणी होत होतं तिचं. म्हणून हा ज्यूस घेऊन बसलेली शेजारी की मी याचा 1 घास खाणार लगेच ज्यूस पिणार. आणि ते पण आले की बघू दे कसं झालं आहे म्हणून. तर त्यांना तर ते काय अजिबातच आवडलं नाही. आणि तिचं लगेच झालं मम्मा तू बघ खाऊन कसं झालं आहे, डॅडींना नाही आवडलं, तुला 100% आवडणार. म्हणून तिने 1 बाईट मला पण चारला. आता त्यांना म्हटलं हिला खाऊ द्यात, आपण आपल्या जेवणाची तयारी करू. आता रात्री जे चिकन करून ठेवलेलं होतं त्यांना म्हटलं तेच तुम्ही थोडंसं गरम करा. आणि त्यांना किती गरम चपात्या असल्या तरी अशा तव्यावरती जेवायच्या टायमाला कडक तेल लावून कडक करून खायला खूप आवडतात. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी 2-3 चपात्या कडक केल्या आणि रात्रीचं होतं शिळं ते चिकन त्यांना गरम करायला लावलं. कारण मला तोपर्यंत भरायचा होता किराणा. कारण जो काल डीमार्टमधून किराणा घेऊन आलेलो आणि यायला पण 6 वाजलेच होते. म्हणून मी तो तसाच ठेवून दिलेला होता. म्हणून मी तो भरायला काढला. त्यांना म्हटलं मी आधी हा किराणा भरून घेते तुमचं होईपर्यंत आणि नंतर आपण जेवण करू. आता किराणा भरायला पण मला खूप सारा टाईम लागला, कारण मला समजतच नव्हतं, डब्बेच रिकामे नव्हते. कारण पहिला किराणा होता तो म्हणजे असं जास्त काही संपलेला नव्हता, थोडा संपलेला होता. म्हणून मी काही पॅकेट असेच ठेवून दिले. आता मला यामध्ये पण हे ताट जे होतं ना ते डीमार्टमध्ये खरंच खूप आवडलं मला. ॲक्च्युली मला ते तांब्याचं होतं, मला ते घ्यायचं होतं, पण मला यावेळेस ते मिळालं नाही. म्हणून मला हे स्टीलवालंच भेटलं, मी ते घेऊन आले. आणि याच्यावरती जे लक्ष्मीचे आणि गणपतीची मूर्ती होती मला ते खरंच आवडली. त्याच्यावरती शुभ लाभ होतं. मला फक्त त्याच्यावरचं एक नाही आवडलं, ते जे अगरबत्ती ठेवायचं होतं ना ते नाही आवडलं. पण ठीक आहे चला असू द्यात. आणि प्राईस पण काही जास्त नव्हती, 74 का 75 असंच काहीतरी होतं. त्याच्यानंतर हे ज्यूस मला खूप आवडतात. माझा तो चेरी फेवरेट आहे आणि वेदूचा आणि त्यांचा ऑरेंज फेवरेट आहे. म्हणून आम्हाला तिघांना पण मी असं घेऊन आलेले. आणि त्यानंतर शॅम्पू वगैरे आणलेले. आता आम्ही वावचे शॅम्पू यूज करतो म्हणून आणि तिथे ऑफरमध्ये पण भेटतात, बाय 1 गेट 1 होतं. म्हणून मी ते 2 घेऊन आले. त्याच्यानंतर किराणा वगैरे सगळं व्यवस्थित भरून घेतला. ज्या ज्या गोष्टी संपल्या होत्या त्या वस्तू मी डब्यामध्ये भरून ठेवल्या. ज्या संपल्या नव्हत्या त्या तशाच पॅकेटनुसारच डब्यात भरून ठेवलेल्या, कारण ज्या पहिल्या होत्या त्या आधी यूज करून घ्यायच्या. नाहीतर हे एकत्र करून ठेवलं ना तर पहिल्या तशाच खाली राहून जातात. म्हणून मी ज्या गोष्टी लागत होत्या त्याच व्यवस्थित भरून घेतल्या. आणि नंतर म्हटलं की आता हे वेदूचं पण स्टेशनरी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या पण सगळ्या व्यवस्थित ठेवून द्या. आता काल एवढी थकलेली म्हणून ह्या गोष्टी आज ठेवलेल्या. आणि आज पण हे असं झालं की बाबा हे कुठं ठेवू कुठं नको असं झालेलं. त्याच्यानंतर घेतलं पटापट कामावरून. आता काल मी हरभऱ्याची डाळ जी आणली होती त्याच्यातून 2-3 किलोची जे होतं ते बेसन पीठ लगेच करून घेतलेलं. कारण घरचीच गिरणी असल्यामुळं मी लगेच ते थोडंसं सुकवली सकाळी डाळ आणि लगेच पटकन बेसन पीठ करून घेतलं, कारण मला बेसन पीठ लागत होतं. जेव्हापासून वॅकेशन सुरू झाले तेव्हापासून वेदूला कधी पण काही पण खाऊ वाटतं. कधी भजे खायचे असतात तिला, कधी काय खायचं असतं, मम्मा मला आज हे पाहिजे. आणि तिला भजी म्हणताच येत नाही, ती डायरेक्ट म्हणते मम्मा मला वडे कर वडे कर. पाऊस पडला की लगेच वडे सुरू, वारा आलं की लगेच वडे कर. म्हणजे तिला खूप सारं आवडतात भजे, म्हणून मी तिला सारखीच करत असते. म्हणून मी ते बेसन पीठ लगेच करून घेतलं. आणि आता ही काल तिला मी सॅक घेऊन आलेली. आता मला माहिती होतं ही सॅक तिला खूप मोठी होणार आहे. मी तिला तिकडे पण बोलत होते बेटा ही सॅक खूप मोठी आहे, तुझे हाईट पण एवढी नाही आहे, कारण
ज्यावेळेस त्याच्यामध्ये तू बुक वगैरे भरशील त्यावेळेस ती सॅक खाली येणार आहे. पण तिने ते काय माझं ऐकलंच नाही. तिला ती सॅकच घ्यायची होती. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, घेऊन टाक. त्यानंतर हे शॅम्पू मी तुम्हाला दाखवते परत एकदा. खरंच खूप भारी येतं. कोणाला घ्यायचं असेल तर 100% घ्या, मी तुम्हाला सांगते. माझ्या हेअरची पण ग्रोथ झाली आणि वेदूचे तर तुम्ही हेअर बघितलेच असतील. तिच्यासाठी मी हा कंटिन्यू तो शॅम्पू वापरते. त्यानंतर जरा वेळाने 4-5च्या दरम्यान ह्या दोघांचं हे नाटक चालू झालं. कुठून काय माहिती हिने तो लोह चिंगम आणलेला आणि त्या दोघांचं असं चाललेलं की डॅडी हे बघा ना, मी तुम्हाला जादू दाखवते वगैरे. नंतर ते पण म्हटले थांब थांब, मी पण तुला जादू दाखवतो, आणि ते पण तिच्यासंग खेळायला लागले. नंतर तिला म्हटलं की तू बेटा थोडा वेळ आराम कर आणि मला पण करू दे. मी आराम करायला गेली तोपर्यंत मला परत किचनमधून आवाज आला, म्हणून मी इकडे बघायला आले तर ह्या दोघांची अशी मस्ती चालू झालेली आहे. आणि भारी वाटतं असं दोघांचे क्षण बघायला. आणि कसं असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण आनंद पाहिलाच पाहिजे. मला तर भारीच वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. ह्या दोघांचा डान्स कमेंट करून नक्की मला कळवा. असा होता असा काहीसा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.